सोलापूर महानगरपालिकेने निवडणुकीसंबंधी जाहीर करण्यात आलेल्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड सावळा गोंधळ असून मतदार यादीत शुद्धीकरण करूनच निवडणुका घ्या अशा मागणीचे निवेदन जनविकास क्रांती सेनेच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे। अशा प्रकारे निवडणूक आयोगाचा मतदार टक्केवारी वाढीच्या उद्देशात बाधा निर्माण होते। त्याचबरोबर प्रारूप मतदार यादीतील असंख्य चुकांमुळे आदर्श आचारसंहितेचा देखील भंग होण्याची शक्यता आहे। क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात रेखा आडकी, विठ्ठल कुराडकर, ॲडव्होकेट मुनीनाथ कारंपुरी, राधिका मिट्टा, प्रसाद जगताप, श्रीनिवास चिलवेरी, सविता दासरी, प्रशांत येमूल, राणी दासरी, दानम्मा कुर्ले, लक्ष्मी गुंटला, मंगेश श्रीखंडे, लक्ष्मी रच्चा, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, लक्ष्मी येमूल, पद्मा मॅकल, पप्पू शेख यांचा समावेश होता। जय महाराष्ट्र। आज सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भामध्ये जनविकास क्रांती सेनेच्या माध्यमातून प्रारूप मतदार याद्यांच्या संदर्भामध्ये निवेदन देण्यात आलेले आहे शिरसट साहेबांना। प्रामुख्याने या प्रारूप मतदार याद्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे। या घोळच्या संदर्भामध्ये ती दुरुस्ती केल्याशिवाय निवडणुका घेऊ नये। एकतर पूर्णपणे दुरुस्ती करा, अन्यथा अजून सुद्धा हरकतीसाठी मुदत द्या 15 दिवस, अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। या मागण्या या आमच्या 7 मुद्द्यामध्ये प्रमुख मुद्दा आहे की अनेक मयत झालेल्यांचे नावं अजून सुद्धा नोंद झालेले आहेत आणि जिवंत असलेल्या मतदारांना देखील मृत्यू म्हणून नोंद करण्याची या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याचबरोबर एका मतदारसंघात प्रभागातील दुसऱ्या प्रभागामध्ये अनेक हजारो नावं नोंदवले गेले आहेत। उदाहरण माझं स्वतःचं मतदान प्रभाग क्रमांक 12 मध्ये आहे, पण माझ्या सहित जवळजवळ 10,000 मतदार हे 21 नंबर प्रभागामध्ये नोंद झालेले आहेत। मग ज्या मतदाराला किंवा नागरिकाला किंवा सोलापूरवासियाला आपला लोकप्रतिनिधी आपला नगरसेवक निवडण्याचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि अधिकार हिरावून घेतल्यामुळं एकतर निवडणूक आयोगानं आचारसंहितेचा भंग, आदर्श आचारसंहितेच्या नियमाने केलेले आहे। त्याचबरोबर जास्तीत जास्त टक्केवारी मतदान व्हावं अशा प्रकारचे अनेक प्रयत्न करत असताना त्या मतदार याद्यामध्ये घोळ बघता ही निवडणूक पारदर्शकतेने होणार नाहीये आणि अनेकांचं एकतर गोरगरीब लोक, कामगार वर्ग राहणारा शहर आहे, त्यांना वेळ मिळत नाही। व्यापारी वर्ग, त्याचा मध्यमवर्गीय त्यांचा व्यापार बघून, त्याचं घरदार बघून त्याला वेळ मिळत नाही। अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी पूर्णपणे मतदार यादी घोळ, त्या 7 आम्ही मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत की आम्ही जे दुबार तिबार नोंदी झालेल्या आहेत त्या दुबार तिबार नोंदी रद्द करण्यात यावं। रद्द करण्यासाठी वेळ नाही आहे, पण रद्द न करता आम्ही पत्र घेण्यात यावं। आम्ही पत्र घेणं सुद्धा प्रोसिजर मोठ्या प्रमाणात आहे, लॉंग प्रोसिजर आहे, मग ते सुद्धा करता येणार नाही आणि आम्हाला एकदम मतदानासाठी या अशा प्रकारचे आवाहन करताना लोकांचे जास्तीत जास्त 50% मतदान होतो। तर आता कधी आम्ही पत्र देणार आणि कमी पत्र देण्यासाठी कोण या ठिकाणी येणार हा सुद्धा प्रश्न आहे। म्हणून एकूणच या प्रारूप यादीमध्ये घोळ आहे आणि या प्रारूप मतदार यादी पूर्णपणे दुरुस्तीकरण करून किंवा ते पूर्णपणे दुरुस्ती करून चांगल्या पद्धतीने या मतदार याद्याच्या पूर्णपणे पारदर्शक करून परत त्या ठिकाणी निवडणुका जाहीर करा किंवा निवडणूक घ्यावं अशा प्रकारची मागणी आहे। आणि एका कुटुंबातील नावं दुसऱ्या कुटुंबाच्या नावावर नोंदवली गेलेली आहे। उदाहरणार्थ विष्णू विठ्ठल कारंपुरी आहे, माझ्या ठिकाणी त्या ठिकाणी नाव हे कृष्णारी रामय्या कारंपुरी असं केलेलं आहे की कृष्णारी रामय्या कोणतं असं झालेलं आहे। म्हणून एकूणच त्या निवडणूक प्रारूप यादी घोळ, सावळा गोंधळ
अत्यंत अनेक या ठिकाणी तक्रारी आलेल्या आहेत. सगळ्यांना तक्रार तेच आहे, यादीत बरोबर आहे तर काय तुम्ही निवडणूक लढवणार आहोत किंवा राबविणार आहोत. यासाठी मान्य आयुक्तांना आमची विनंती आहे, निवडणूक आयोगाला देखील आमची विनंती आहे की या ठिकाणी प्रारूप मतदार यादी पूर्ण दुरुस्ती झाल्याशिवाय आपण या निवडणुका घेऊ नयेत. घेतलं तरी आम्हाला अजून 15 दिवस मुदत देऊन त्या प्रारूप सुधारणा केल्यानंतर, मतदार यादी सुधारणा केल्यानंतर, शुद्धीकरण केल्यानंतर मतदार याद्या निवडणूक घ्यावं अशा प्रकारची मागणी आमच्या जनविकास क्रांती सेनेच्या वतीने करण्यात येत आहे. तरी माझी सर्व मतदार बंधूंना बंधू भगिनी विनंती आहे की ना आपलं मतदान आहे का ते तर बघून घ्या. आम्ही पूर्ण कार्यकर्ता मग या ठिकाणी एका पक्षाचे कार्यकर्ते काम करत असताना आमचेच नावे गाळले गेले. मग आपलं काय आहे का नाव नाही आहे असं बघण्याचं देखील आव्हान मी सर्व मतदार बंधू भगिनींना सोलापूरवासियांना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.